निवडणुकीमध्ये युती होणं आणि ते सन्मानपूर्वक होणं हे फार गरजेचं असतं। ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे। ह्या निवडणुका ज्या मीरा भाईंदर शहरामध्ये झाल्या होत्या त्यावेळेस चित्र हे वेगळं होतं। पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीजींची लाट होती आणि त्या लाटेचा प्रभाव या मीरा भाईंदर शहरामध्ये होता। 3 वर्षात जी विकास कामे या मीरा भाईंदर शहरातील प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून केलेली आहे ती एवढ्या वर्षामध्ये कधी झाली नाही। बघा, पूर्ण राज्यामध्येच महायुतीच्या माध्यमातून चर्चा चालू आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी ज्या ठिकाणी 29 महानगरपालिका आहे, 12 ठिकाणी जिल्हा परिषद आहे, कधीही पुढल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, पुढल्या महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचं धोरण सरकारचं आहे आणि प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारीपर्यंत ह्या निवडणुका घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार आमचे काम चालू आहे। शिंदे त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे आणि मी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी याबाबत बोललो, ते पण सकारात्मक आहे। परंतु शेवटी निवडणुकीमध्ये युती होणं आणि ते सन्मानपूर्वक होणं हे फार गरजेचं असतं। ह्या निवडणुका ज्या मीरा भाईंदर शहरामध्ये झाल्या होत्या त्यावेळेस चित्र हे वेगळं होतं। पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीजींची लाट होती आणि त्या लाटेचा प्रभाव या मीरा भाईंदर शहरामध्ये होता। आजही तो प्रभाव कायम आहे, परंतु शेवटी ह्या काही वर्षामध्ये ह्या मीरा भाईंदर शहराची 8 वर्षात लोकसंख्या वाढलेली आहे। नवीन लोक ह्या ठिकाणी राहायला आलेली आहेत आणि प्रामुख्यानं ह्या काही वर्षामध्ये 3 वर्षात जी विकास कामे या मीरा भाईंदर शहरातील प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून केलेली आहे ती एवढ्या वर्षामध्ये कधी झाली नव्हती। त्यामुळे 8 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ती आज नाही आहे, हे तेवढंच खरं आहे की 8 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने शिवसेना वेगवेगळ्या लढला होता, त्यांच्या 61 जागा आल्या होत्या, आमच्या 22 जागा आल्या होत्या, काँग्रेसच्या 12 होत्या, काही नंतर निवडणुकीच्या दरम्यान इकडनं तिकडे उड्या काही नगरसेवकांनी मारले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। परंतु शेवटी ती जर परिस्थिती आज व्हावी असं जर कोणाचं मत असेल तर तसं होईल। साठी आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग करून आम्ही अनेक विकास प्रकल्प शहरात आज करतोय। काही आम्ही भूमिपूजन केली, काही लोकार्पण केली आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे निवडणुकीत होणार। त्यामुळे जी काही चर्चा होईल ती चर्चा वेगळ्या पद्धतीने व्हावी। जुना जो विचार आहे तो विचार सोडून आम्ही पारंपरिक जे नैसर्गिक साथीदार आहोत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे, त्यामुळे 50-50% फॉर्म्युला घेऊन भविष्यामध्ये आम्हाला निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर निश्चितपणे सर्वच्या सर्व जागा या मीरा भाईंदर शहरातील ह्या शिवसेना भाजप युतीच्या येतील याची मला खात्री आहे आणि त्या माध्यमातून चर्चा आपण पुढे चालू करायला हरकत नाही असं मला वाटतं।